हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, 8 दिवस झाले मी डीमार्टला गेले होते आणि मी हे 2 स्क्रब घेऊन आले. नेहमीप्रमाणे मी हा स्क्रब घेते आणि खूप दिवसापासून हा यूज पण करते आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे. पण फर्स्ट टाईम मी हा स्क्रब घेतला. हिमालयाचा आहे. टॅन रिमूव्हल ऑरेंज फेस स्क्रब आहे हा. आणि घेताना थोडीशी भीती वाटत होती की काही साईड इफेक्ट झाले चेहऱ्यावरती तर कारण याच्यावरती विश्वास बसला होता ना. खूप दिवस झाले यूज करते, याच्यावरती ट्रस्ट आहे की बाबा काही नाही होणार आहे. पण हे फर्स्ट टाइम घेतलं आणि घेताना भीती वाटत होती की जर काही झालं चेहऱ्याला तर काय करायचं. पण घेतलं आणि यूज पण केलं. यूज करताना पण भीती वाटत होती. विहान सरना मी बोलतीये, हे बघा माझी टिकली काढली. एक टिकली माझ्या इथे ठेवत नाही, सगळ्या त्याच्यात तोच लावतो. सर मला बोलू दे. आणि बाबू मी बोलते ना, असं नाही मध्ये मध्ये नाही जायचं. आणि मग मी हे यूज केलं आणि यूज केल्यानंतर ना काय सांगू तुम्हाला, एवढा बेस्ट रिझल्ट आहे ना याचा. खरंच हे तर बेस्ट आहेच, नो डाऊट. पण हे एक नंबर आहे बरं का. आणि काही साईड इफेक्ट नाही आहे याचा पण नाही आहे. हे आहे एव्हरीयूथ नॅचरल स्क्रब आहे हा. याचा पण काही प्रॉब्लेम नाही होते चेहऱ्याला, काही इफेक्ट नाही होते. आणि एक मिनटं घ्या. आणि हे पण बेस्ट आहे, पण मला हे जास्त आवडलं आणि मी हे डेली यूज करते. मी स्क्रब करते चेहऱ्याला, कारण आपल्याला असं वाटतं की आपण साबणाने चेहरा धुतो म्हणजे आपला चेहरा क्लीन होतो, असं नसतं. ते म्हणतात ना तेलकट मळ असतो त्या टाईप आपल्या स्किनला पण तसा मळ जमा झालेला असतो, तो निघत नाही. आणि ज्यावेळेस आपण हे यूज करतो ना त्यावेळेस आपला चेहरा खूप क्लीन निघतो आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागतो. एक मिनटं घ्या, थांब ना मी बोलते. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणार आहे. तुम्ही माझा चेहरा बघून घ्या. मी तुम्हाला स्क्रब करून दाखवते. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. विहान सोड ना. तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. 1 मिनिटात मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते यूज करून. आता माझा चेहरा बघा कसा दिसतोय तुम्हाला. साबण लावलेला चेहरा आहे हा. गप ना. तर तुम्ही कुठेच जाऊ नका, मी 1 मिनिटात आले. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी चेहरा स्क्रब करून आलेली आहे. खूप असं सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ लागते स्किन एकदम. आणि अजिबात असं जाणवत नाही की बाबा काहीतरी चेहऱ्यावर धूळ जमा झाली असेल, मळ जमा झाला असेल. अजिबात नाही. खूप मस्त. मला माहिती आहे बरेच लोक हे यूज करत असतील, पण माझा हा पहिल्यांदा मी अनुभव घेतला आहे ह्या क्रीमचा, ह्या स्क्रबचा. तुम्ही पण हे यूज करा. आणि हो, ज्यांना इथे म्हणजे मानेवरती असं मळ जमा होतो, उन्हाने आपली ही स्किन काळी पडते, तर तिथे पण तुम्ही हे स्क्रब करू शकता. तिथे पण खूप छान रिझल्ट येतो. पण असं आहे की हे डेली केलं तर याचा रिझल्ट दिसेल. 8 दिवसातून 4 दिवसातून एकदा कराल तर नाही दिसणार. आणि दिवसभर असा एकदम फ्रेश चेहरा वाटतो. तर फ्रेंड्स, मला तर खूप आवडलेलंच आहे. तुम्ही पण घेऊन बघा, ट्राय करून बघा. हे पण बेस्ट आहे, हे पण काही कमी नाही आहे. दोन्ही 1 नंबर आहे. आणि ही माझी लाडूबाई बघा, माझ्या कपाळाला एक टिकली ठेवत नाही. हे बघा, हे बघा कशी मुलगी वाटते का नाही, छान अशी. सोड माझं सोड. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि मी एक छान असा फेस वॉश पण घेऊन आलेली आहे, लोटसचा आहे. तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये, मला वेळ भेटेल तेव्हा. त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे. जेव्हा आपण कुठे घाईमध्ये जातो त्यावेळेस ते यूज करायला खूप छान आहे. तर फ्रेंड्स, जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.